म्हणजे काय? बंगला बांधणं म्हणजे झाला का परमार्थ? झाला का जन्म सफल? अजिबात नाही. हो, 2-4 गाड्या घेतल्या, जन्म सफल झाला का? अजिबात नाही. हे करू नका असं मी म्हणत नाही. हे करत असताना भगवंताचा विसर पडू देऊ नका, म्हणजे जीवन सक्सेस आहे. हो, पैसे कमवू नका असं मी म्हणणार नाही. असं म्हणेच नाही मला कसं काय चालेल? मीच तुमल्या सांग राहिलो 61 नाही म्हणे कसं काय चालेल? कमवू नका असं म्हणणार नाही, पण कमवत असताना त्या भगवंताचा विसर पडू देऊ नका, कारण आपण त्याच्या कामासाठी आलोय. नित्य भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. हातानं टाळी मुखानं नामचिंतन. भगवंताचं नामचिंतन झालं तर आपला जन्म सफल आहे, अन्यथा आपण व्यर्थ, आपलं जीवन व्यर्थ आहे. आपण मोहमायामध्ये अडकलोय. थोडा वेळ देवासाठी खर्च करायचा, आपलं जीवन सफल होईल. ऐका ना, इथं भजन म्हणायला सांगितलं, इथं म्हणत नाही. आणि काही अरे मस्त वातावरण आहे, बडा टोपीवाला बाबा बसलेत कीर्तनले. नाही तर काही ठिकाणी 75-75 न म्हातारा देवनं भजन म्हणतात नाही, आयराणी गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. एक 75 न म्हातारं स्टँडवर बटीन गाणं म्हण राहत. हे आस्ती निहाय निरात दारू पिनास मी नशामा खोटा ना बोला धोके वासते. 75 वर्ष वयमा जरी या किडा पाड राहणार यान पहिले कितला पाडेल होती. अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले टाकायचे आहेत नाही का? हे तेरी प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई, तेरी वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में प्रभु घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में घर छोड़ तरुण भाऊले सांगा तुम्ही भजन म्हणत जाऊ भाऊसन. आठे म्हणान सांगू का? आठे म्हणतात नाही. याची एखादी पोरणी व्हॉट्सअपला ब्लॉक कर का या पडेल बी तडाना आडे बट्ट आणि रातना 12 पॉईंट ड्युटीला चालू होत अशा आणि तटी पडेल बी तडाना आडे म्हणतास. पाखरा आजाद केलंय तुला भाऊ रे, तू नाही आजाद कर रे, तुला पाखरू ऑलरेडी आजादच होत रे. तुला पाखरून तुला फक्त मोबाईल रिचार्ज मारण करता तरी ठेवलं होतं रे, बानट सुरूत नाले. उलट तून पाखर लगीन करीन जाज नाही 3 वरीस मग 1 लेकरू लई येस 1 वरीस ना. अहो चौकमा बटेल राजी आलं की यान पाखरू सांगत 3 पोरे आले. बघ पाव मामा कसा बसलाय बघ पाव कथा जाय तू ना पाखर. अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्यासाठी म्हणा. मला नवीन गाणं सापडणार का? मी ते गाणं नाही म्हणत, त्यावर भजनच बसाडस. हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले तेरे किया, देखते ही देखते हवाले ये किया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले तेरे किया, कन्हैया दिल तेरे नाम कर दिया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया. गाणं कसलंही असू द्या हो, भाव भगवंता प्रतीचे असले पाहिजे. आठे म्हणान सांगू आठे म्हणतात नाही याच ना जाऊ दे या बहिणीच ना गाणं तुम्हाला गाणं सांगा का असा जीव करत ना पेटाला सांगे दोर बी लई पिरो आठे देव
जुनं भजन म्हणान सांग वाटे म्हणतात नाही. आपल्याकडे आदिवासी लोके राहतात, त्या आदिवासी लोकेच ना लग्नेच माफी गाणं म्हणतात ना, देवनाच म्हणतात. ते गाणं इथलं मार्केट माही घे ना, मी आई गाणं 5 वर्ष पहिले म्हणू, ते आता मार्केट माही घे ते गाणं. हे उठ उठ हनुमान तुला मानस लगीनी घरना निवतान तुला देनास, तुला देनास न्यूता देनास, न्यूता देनास, न्यूता देनास. उठ उठ हनुमान तुला मानस लगीनी घरना निवतान तुला देनास. आदिवासी बाया म्हणतीस लगीन मा गाणं, आणि आपण स्वतःला सावजात ना म्हणले ना, आपण गाणं म्हणतो कोणी यंदा कितला का दांगलो ना चिल काय तिने राव देवा ती काय का वय आई कोणी टाकी अंगण मा काट आई म्हणणार तुम्हाला उतारूच आहे बहिणीच. आता केसरला गाणं ऐका त्या बहिणीच ना. कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया, लड्डू लाया पेड़ा लाया, लड्डू लाया पेड़ा लाया. आई म्हणावर उतारू यास ना गाणं. बापरे बापरे, त्या का जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना. आपली संस्कृती ती टिकाल बी पाहिजे बा, मी असं म्हणत नाही त्या गाणं म्हणू नका. आपली संस्कृती ती टिकाल पाहिजे, पण देवाचं भजन म्हणताना ते पण जेवढं तुम्ही लग्नाचं गाणं म्हणतात तेवढं जोरात हे पण म्हणलं पाहिजे. ऐका, वेळ झालेली 2 मिनिटात देवाची एकात खोड सांगतो आणि सेवेला पूर्णविराम असेल. भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर यशोदा मैया शृंगार देते. हा, मला शृंगार सांगायला 2 तास लागतात. देवाचा शृंगार सांगायला 2 तास लागतात. आता वेळ झालेली 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम करायचा. देवाला यशोदा मैया शृंगार चढवते. हो, भगवंत आता घरामध्ये रांगायला लागले. रांगायची पद्धत होती कशी, हे तडवे तड हात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत. डाव्या गुडघ्यानं भगवंत रांगत होते. आणि तुम्हालाही सांगतो माया हो, पोरग रांगत असताना जर डाव्या गुडघ्यानं रांगत असेल तर पोरग लई खोडकर येतं बरं का जन्माला. खोडकर पोरग असतं ते डाव्या गुडघ्यानं रांगत. आता भगवंत रांगत होते. रांगता आता गल्लीत निघाले आणि भगवंत थोडे चालायला लागले. चालायची पद्धत हे, देव सावड्या वर्णाचा पोर दिसतो नंदाचा चाले मलपत. देव सावड्या वर्णाचा पोर दिसतो नंदाचा चाले मलपत. हो चाले मलपत, चाले मलपत, चाले मलपत. देव सावड्या वर्णाचा पोर दिसतो नंदाचा चाले मलपत. चाले मलपत. एवढ्या खोड्या एका गोपिकाच्या घरी गेला माझा भगवंत. दोघं नवरा बायकोची, त्या गोपिकाच्या पतीची दाढी आणि इकडे गोपिकाची वेणी. दाढीला वेणी बांधून निघून आला. अशी गाठ मारली, सोडता सुटेना तोडता तुटेना, अशी गाठ मारली. आणि त्याने गाठ अशी जशी मारस तशी फिटच करस तो. हो, त्यानं गाठ मा सापडायला पाहिजे फक्त. हा, काटा काढीन मोक्या वेळेस असतो. त्याने गाठ सोपी नाही. आपले दकिली सो टाकाय जाय रे, बिगभर ही काय जायला लागेल त्यान करता. हो, बिगभर 3च बिग आहे रे. हो भाऊ, 3च बिघा आहे, त्यामुळे बिघ भरी की टाकशी. दुसरा ना पोऱ्या पाणी देस तरी त्याला 4 बिघा देणं पडत. तू 3च आहे त्यामुळे बिघ भरी की टाकशी. पोऱ्याला काय राही रे भाऊ, उपाध्या बंद कर दे रे आप्पा. हा, बाकी नाच पण काहीच राहत नाही. थोडं बोलणं म्हणा जडशे, माफी मागच बाबा लोकेच ना. तुम्हाला पोऱ्यासारखा आहे, मी तुमले शिकाडसो. असा इथला मोठा नाही, पण तरुण भावांना सांगतो, रावणाचं एवढं होतं तरी त्याचं टिकलं नाही. आपला पण काहीच नाही. आपला पण काय रास, बांड्या बोड्या 2 बैले. हो, गाडं रास्ते बी चाके दुसरा ना मागेल राहतात. हो, एक चिपटी बाय पण 2 शेंबड्या पोरी, यांवर काहीच राहत नाही. आपण आवराव तसंच नाही. घमंड कोणत्या गोष्टीची करायची आहे? अरे भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून करायचं. त्यानं जर गाठ मारली ना, हो, ती गाठ सुटत नाही, तोडली जात नाही. हो, काल घरी आला माझ्या चोर पावलानी, शेंडीच्या
तिच्या पतीच्या माझी बांधली गवेणी, काल घरी आला माझ्या चोर पावलानी, शेंडीला पतीच्या माझी बांधली गवेणी, बारी चावट नंदा तुझ पोर, गोकुळचा चोर दही दूध चोर. घरात आता गावात खोड्या करायला लागला, गावात खोड्या करायला लागला. यशोदा मैयाच्याकडे घराणे येत होते. यशोदा मैयाला पटत नाही, पण एके दिवशी घरातच खोड केली, घरातच दह्या दुधाची चोरी केली. यशोदा मैया म्हणते बाहेर करत होता तोपर्यंत ठीक आहे, पण आता तू घरात खोड्या करायला लागला, आता 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 तू घरात ठेवायच्या लायकीचा नाही, आता तुला कामाला लावावं लागेल. कारण तू आता मोठा होतोय, गावात खोड्या करत होता ठीक आहे, आता घरात खोड्या करायला लागला, आता ठेवायच्या लायकीचा नाही. काय आहे, तुला काहीतरी कामाला लावावं लागल. कारण जवळ लगून तू गाय चारायला जात नाही, तो लगून आम नाही पोटले आण भेटाव नाही, तू लवकर गाय चारायला जावे. गाई चारायला तो गेला रे माझा गोपाळ गोंगडीवाला, गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडीवाला. बाबांनी गोड प्रमाण घेतलं. गाई चारा या रानात गेला माझा गोपाळ गोंगडीवाला. हो, गाई चारा भगवंत गेले, सोबत सवंगडी होते. सगळ्या सवंगडींना सांगायचं, जर तुम्हाला इथं जर का शिदोरीचा प्रसाद घ्यायचा असेल, शिदोरी खायची असेल, प्रत्येकानं घरून काही ना काही आणायचं. जो शिदोरी आणेल त्यालाच इथं शिदोरी खायला भेटेल, काल्याचा प्रसाद खायला भेटेल. सांगायचं तात्पर्य असं आहे, सप्ताहाचा हा काला असतो. हा काला, जो काल्याचा प्रसाद तुम्ही खाणार आहे, हा जो काल्याचा प्रसाद तुम्हाला इथं भेटणार आहे बाबड्यामध्ये, हा प्रसाद स्वर्गात सुद्धा लोकांना भेटत नाही, देव लोकांना भेटत नाही. हा काल्याचा प्रसाद फक्त मृत्यू लोकांमध्ये आपल्याला भेटतो. त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. तो फक्त सप्ताहाच्या 8व्या दिवशी काला होतो आणि तरच तो आनंद घेता येतो. काल्याचा आनंद घ्यायचा असेल, काला 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 नेमका काला असतो काय? जीव आणि शिव त्याचं ऐक्य म्हणजे काला. दही आणि लाही एकत्र करून आपण मिक्स करून घेतो, त्याला म्हणतो काला. अजून एक काला रस, एक बाकड मोरलीने त्यावर रसा टाकली ना, तो काला नाही, त्याला रद्दा म्हणतस. दही आणि लाही तो काला आहे. मग तो काला माझ्या भगवंतानं केला. सगळ्या सवंगडींना घेऊन भैया सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या यथाशक्ती काहीतरी प्रसाद आणायचा, तो मिक्स करायचा आणि तिथं काला वाटला. पण सगळ्या सवंगडींना सांगितलं, भैया हा काल्याचा प्रसाद आहे, खाल्ल्याच्या नंतर यमुनाजीच्या डोहात हात धुवू नका. का बर? हा हात जर का तुम्ही यमुनाजीच्या डोहात धुतला तर देव लोक मासाच्या रूपात येतील आणि तो स्वाद घेतील प्रसादाचा. हा प्रसाद देवांना सुद्धा भेटला नाही पाहिजे, हा फक्त मृत्यू लोकाच्या लोकांनाच आनंद घेता आला पाहिजे. देवांना सुद्धा हा प्रसाद भेटत हो माशाच्या रूपात येईल म्हणून अजिबात नाही. मग हे सांगत होते गोपी, गोपाल देवा कन्हैया, अरे यमुनाजीच्या डोहात हात धुवायचा नाही, मग भरलेले हात कुठं धुवायचे? शरीरावर पुसायचे का? अजिबात नाही. कारण शरीरावर पण प्रत्येक पार्टावर देव बसले, शरीराच्या प्रत्येक पार्टावर देव आहे. मग म्हणे डोंगरले पुशिल्या का बर? तटे देऊ नाहीशी, तटे देऊ नाहीशी आहे. पोलीसवाला असले बी चांगलं माहिती, मनीषी त्या मारताना असा हा त्यातले पक्क माहिती आहे तटे देऊ नाही येत, तटेच खूप चाडत त्या. हो, टिंगरीला हात पुसा म्हणला, हो हात पुसले. इथं हा प्रसादाचा आनंद माझ्या भगवंतानं गोपाळांसोबत घेतला, तोच आनंद तुम्हाला इथं घ्यायचा आहे. आता सगळ्यांनी काल्याचा प्रसादाचा आनंद घ्यायचा आहे. आता आपण एक काम करू, ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन गाऊ. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, चोखा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय? महाराज ज्ञानेश्वर माऊली.